हाय हॅलो नमस्कार. शीतल ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे मनपूर्वक स्वागत करते. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुमचा खूप छान आणि आरोग्याचा जावं हीच बाप्पाचरणी प्रार्थना. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करून घेऊया. मंडळी, प्रत्येक दिवस देवाने आपल्याला दिलेली एक सुंदर भेट आहे. उद्याची कोणतीही हमी नाही. त्यामुळे प्रत्येक दिवस सकारात्मक राहा. देवावर विश्वास ठेवा. सगळ्यात पहिल्यांदा सगळे देव मी ताटामध्ये काढून घेते. त्यानंतर बाप्पा खालचे कापड आणि पाट काढून घेतला आणि देवाखालचे सगळे नंतर स्वच्छ कपड्याने सगळं मंदिर पुसून घेतलं. मंडळी, आपल्या शास्त्रानुसार स्वच्छ ठिकाण सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, म्हणून देवघर नेहमी स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे मानले जाते. आता मी सगळीकडनं मंदिर पुसून घेतलं. त्याच्यानंतर मी मंदिर पुसून झाल्यानंतर देवाच्या खाली असा लाल कपडा अंथरला, सगळीकडनं व्यवस्थित असं करून घेतला. त्याच्यावरती पाट ठेवला आणि बाप्पाच्या खाली बी असं आसन ठेवलं. तर हा लाल कपडा खूप छान दिसतोय. आणि आता मी बाप्पाला आंघोळ घालून घेते. तर खाली एक ताट घेतलं. बाप्पाची मूर्ती माझ्यापाशी थोडीशी मोठी आहे, त्याच्यामुळे मी तर ताट घेतलं आणि ताटावरती बाप्पाला असं ठेवून मग आंघोळ घातली. तर सारखं मी बाप्पाला आंघोळ घालत नाही. चतुर्थीच्या दिवशी ना तर आधीमध्ये अशी घालत असते, कारण की शाडूमातीची मूर्ती असते ना, अशी भीती वाटते ना हाताची ती. त्याच्यामुळे मी रोज आंघोळ घालत नाही, रोज पुसून घेत असते बाप्पाला. आणि जी छोटी मूर्ती आहे ना, त्याला मी आंघोळ रोज घालत असते. आता बाप्पाची आपली आंघोळ झालेली आहे. आता मी बाप्पाला सगळीकडनं असं पुसून घेतलं. पुसून घेतल्यानंतर मी पाटावरती जो कपडा अंथरला ना, त्याच्यावरती थोडेसे तांदूळ ठेवले आणि नंतर बाप्पाला तिथं विराजमान केलं. आणि नंतर बाप्पाला जानवं घातलं आणि बाप्पाला असे कपडे घातले. नंतर हार घातला आणि गंध लावला. नंतर देवापाशी दिवा लावला. गणपती बाप्पाच्या उजव्या साईडला असा मंगल कलश ठेवला. तर आता मी मंगल कलश कसा ठेवते की खाली एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ टाकते आणि त्याच्यावरती मंगल कलश ठेवत असते. त्या कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं आणि 1 सुपारी टाकते. फुलं असलं तर फुल बी टाकते. आणि त्याच्यावरती असे सगळीकडनं असे 5 पानं लावून घेतले आणि त्याच्यावरती नारळ ठेवला. आणि त्या तांब्याला मी मंगल कलशाला असं स्वस्तिक काढून घेतलं. स्वस्तिकला या आतल्या साईडने अशी टिपके देऊन घेतले आणि कडनं अशा 2 रेषा काढल्या. आता सगळ्यात पहिल्यांदा मी बाप्पाला तर आंघोळ घालून घेतलीच, पण आता एका ताटामध्ये किंवा प्लेटीमध्ये असं देव ठेवून घेतले. तर ताई राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमंताची अशी मूर्ती आहे माझ्यापाशी, त्यांना ही आंघोळ घालून घेतली. आंघोळ घातल्यानंतर मंदिरात ठेवलं आणि त्या प्लेटमधलं पाणी दुसऱ्या प्लेटमध्ये खाली ओतलं. आता मी विठ्ठल रुक्मिणीला आंघोळ घालून घेतली आणि पुसून घेतलं आणि मंदिरात ठेवून घेतलं. तसं प्लेटमधलं पाणी काढलं आणि म्हणजे दरवेळेस प्लेटमधलं पाणी चेंज करायचं आणि असे देव ठेवून सगळे धुवून घ्यायचे देव आणि पुसून जागेवरती मंदिरात ठेवून घ्यायचे. आता मी सर्व देवांच्या मूर्ती स्वच्छ करते. मंडळी, देवाची सेवा केवळ परंपरा नसून ती आपल्या श्रद्धेचे आणि भक्तीचे प्रतीक आहे. मंडळी, देवघरात अशी सेवा करताना मनाला खूप शांतता आणि समाधान मिळते. मंडळी, दररोज काही क्षण भक्तिभावाने गणपती बाप्पाचे नामस्मरण केले तर मन शांत राहते आणि सकारात्मक विचाराची प्रेरणा मिळते. श्रद्धा, संयम आणि प्रामाणिक प्रयत्न याची साथ असेल तर बाप्पाची कृपा नक्कीच आपल्याला लाभते. बाप्पा आपल्याला शिकवतात की यश मिळवण्यासाठी नम्रता, मेहनत आणि चांगले कर्म यांना पर्याय नाही. प्रत्येक दिवसाची सुरुवात त्यांच्या आशीर्वादाने केली तर मनाला खूप समाधान भेटते. आता सगळ्या देवांना मी हळदी कुंकू लावून घेतलं आणि फुलं अर्पण करून घेतली. तरी तर माझ्यापाशी झाडाची गुलाबाची फुलं आणि शेवंतीची फुलं आहेत, ती देवांना मी वाहून घेतली. नंतर दिव्याखाली कपडा अंथरला आणि दिवा त्याच्यावरती ठेवला.
आता मी इथं कासव आहेत बघा, कासव देवांची पूजा केली, त्यांना हळदी कुंकू वाहिलं आणि एक फुल वाहिलं. आता मी विठ्ठल रुक्मिणीला तुळशीची पाने अर्पण केली. इथं बघा तांब्यामध्ये पाणी ठेवलं देवांसाठी. आता देवाच्या पुढे मी रांगोळी काढून घेते. तर इथं गुलाबाचा साचा आहे माझ्यापाशी, त्याने रांगोळी काढून घेते. तर खूप छान दिसते ह्याने रांगोळी. नंतर ना गुलाबाच्या मध्ये बघा हळदी कुंकू असं वाहून घेतलं, किती छान दिसतंय बघा. त्याने आणखीन रांगोळी उठून दिसायला लागली आहे. आता मी इथं धूप लावून घेते. आता दिव्याला कापूर लावून घेतला आणि धूप मध्ये टाकला. तर हे बघा धूप लावून घेतलं, देवांना ओवाळून घेतलं, उदबत्ती ओवाळली. हे बघा किती छान दिसत आहे आपली देवपूजा. आता मी आरती करून घेते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सर्वदा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. कशी वाटली तुम्हाला आजची पूजा ती मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींवर, कुटुंबियांसोबत सर्वांसोबत शेअर नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.